भ शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। हनुमंतराय ज्या वेळेला गेले लंकेमध्ये जानकी मातेचा शोध घेऊ लागले। मंदिर मंदिर प्रति करी शोधा, देखे जहाँ तहाँ अगणित जोधा। मंदिर मंदिर प्रति करी शोधा शब्द वापरलेत पहा। जानकी मातेचा शोध घेऊ लागले हनुमंतराय लंकेमध्ये घरावर जाऊन। पण माझ्या ऐका जरा बारकाईने लक्ष देऊन ऐका, महत्वाचा मुद्दा आहे। हनुमंतराय राक्षसाच्या घरावर आहेत आणि घरावरून डोकून बघतात जानकी माता आहे का घरात। पण गोस्वामी तुलसीदासजींनी त्या घराला शब्द वापरलेत मंदिर मंदिर। कोणाच्या घराला मंदिर म्हणलं? राक्षसाच्या। घर राक्षसांची आहेत पण तुलसीदासजी त्या घरांना मंदिर शब्द वापरतात। मंदिर 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 प्रति करी शोधा, देखे जहाँ तहाँ अगणित जोधा। मंदिर शब्द का वापरला राक्षसाच्या घराला? ठीक आहे, बिभीषणाच्या घराला मंदिर म्हणलं असतं तर कदाचित मान्य झालं असतं, कारण बिभीषणाच्या दारामध्ये 9 तुळशीचे वृंदावन आहेत आणि बिभीषणाच्या घरावर राम नाम लिहिलेलं आहे। बघा बरं का, जरा बारकाईने लक्ष द्या, फार महत्वाचा मुद्दा आहे। तिकडं बी जाऊ आपण, पुढं बिभीषणाच्या घराकडे, पण पहिलं इकडचं बघून घेऊ। पहिलं राक्षसाच्या घराला मंदिर का म्हणलंय त्याचं कारण आहे का? हनुमंतरायचं मंदिर आहे ना आपल्या गावात, अंदाजे त्याच्या आतमधला गाभारा आहे जो किती फुटाचा आहे? 13 बाय 13 धरून चला, 13 बाय 13 फुटाचा गाभारा आहे। दगडा मातीच्या भिंती आहेत, बरोबर? सिमेंट असेल, विट असेल, दगडा मातीच्या भिंती आहेत। आणि ज्या वेळेला त्या 13 बाय 13च्या गाभाऱ्याच्या दगडा मातीच्या भिंतीमध्ये मूर्ती नेऊन ठेवली माळा कोळी ग्रामस्थ मंडळींनी। कशाची होती ती? प्रामाणिकपणाने सांगा। दगडाची। ऐका जरा, दगडाच्या भिंतीच्या खोलीमध्ये, खोली म्हणून आपण त्याला, खोलीच आहे ना ती, दगडाच्या भिंतीच्या खोलीमध्ये दगडाची मारुतीरायाची मूर्ती नेऊन ठेवली। आज माळा कोळी ग्रामस्थांसाठी ते खोली म्हणता का तुम्ही त्याला? आज काय झालंय? ते मंदिर आहे। ऐका, 10 बाय 10च्या 13 बाय 13च्या दगडाच्या खोलीत दगडाची मूर्ती जर आपण नेऊन बसवली तर आपण त्याला मंदिर म्हणतो। माझे गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, अरे दगडाची मूर्ती नाही, जिती जागती माझ्या हनुमंतरायाची मूर्ती आहे। म्हणजे मूर्ती नाही, हनुमंतराय स्वतः आहेत जे मंगल मूर्ती आहे। सगळे गंधर्व, स्वर्गातले गंधर्व बोलून घेतो गायन करण्यासाठी, लय रसिक माणूस बोलून घेतो, सगळ्या गंधर्वाला गायन करायला लावतो आणि इंद्रासारखे असे वेटिंगला पकवाज वादक पडलेले तिथे। ऋषिकेश महाराज, माझं मंच नाही सांगाल, इंद्र पकवाज वाजवायला रावणाच्या दरबारात मैफिल गाजायची आणि त्या मैफिल तयार झाली की नाचत 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 राजा रावण जायचा मंदिराकडे। रंगली मैफिल की तो आतमध्ये जायचा, 10 मुंडके होते, त्यातलं एक मुंडक तलवारीने तोडायचा आणि त्यातलं मुंडक हातावर घ्यायचा, तळ हातावर, आणि महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं।
शंकर भगवान प्रगट व्हायचे पिंडीतून आणि बाहेर वाजवणारे तयारच होते ऋषिकेश महाराज. माहोल तयार झालेला असायचा आणि शंकर भगवंतानं डमरू घ्यायचा, कडकड 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 वाजवायचा आणि शंकर भगवान नाचायचे आणि वाद्य वाजवणारे वाजवायचे. आणि रावण लगेच शंकर भगवान प्रगट झाले, रावण बाजूला बसायचा, महादेवाला मोकळं पटांगण करून द्यायचा. हातात पेड घ्यायचा, पेन हातात घ्यायचा, डमरू वाजला की डमरूतला एक एक अक्षर रावणानं लिहून ठेवायचं. पदरच नाही वृतावसाने नटराज राजो ननाद ढक्काम नव पंचवारम उद्धर तू कामास सनकादि सिद्धान येतत विमर्शे शिवसूत्र जालम. डमरूतले शब्द राजा रावणाने नोट करून ठेवायचे. कसं नाचायचे महादेव ऐकायचं सगळ्यांना. तुम्हाला सगळ्यांनी हात वर करायचा, बसलेले मंडपात बसलेले सगळ्यांनी एक टाळी वाजवा जोरात. माळा कोळीत झोपलेल्या लोकांना वाटलं पाहिजे आज नेमकं मंदिरात चालू काय, त्याला कळू द्या डमरू वाजायला महादेवाचा. पकवाजाचं ते कुठे गेले साऊंड वाले, साऊंड झोपले का? अहो इकडे काय चालून तुम्ही झोपा काढायला झोपू नका. हा पकवाज वाजव कसा आवाज द्या जरा, माझा बी वाढवा. इथला आतमधला हा करा हात सगळ्यांवर. ऊचे ऊचे ओ मंदिर तेरे ऊंचा तेरा धाम हो कैलाश वाले बाबा, हे भीमाशंकर बाबा, हे वैद्यनाथ बाबा, हे नागनाथ बाबा, हम करते हैं तुझे प्रणाम. एक ताली वाजवायची सगळ्यांना. शैल शुंग सम विशाल चक्रभाल कोमल नीलवादे गौतम पर लाल लाल चंद्र की कोरवाल कुंडल की कंठमाल हर दयाल राधे टम 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 डमरुआज नाद से महाराज आज तांडव, हे घोर महाराज आज तांडव नाचे. हमारी गण तुमन जा हमारी गण Oh
जय जयकार सगळ्यांनी. हरे हरे जोर से और जोर से हरे हरे महादेव हरे महादेव. धन्यवाद धन्यवाद सगळ्याला धन्यवाद. जा घरी आता. मागच्या वेळेस बसून कीर्तन केलं होतं ना, त्याचा कडता काढावं लागेल ना. विठाला विठाला माझ्या सांगण्याचा भाव एवढा आहे सज्जन हो. राजा रावणाच्या दरबारामध्ये ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी होत्या. याला शिवतांडव म्हणतात. फार कठीण आहे. महाराष्ट्रातला ऋषिकेश महाराजाला विचारा, एक बी कीर्तनकार हे शिवतांडव गात नाही. फार अवघड आहे. डबल ग्रॅज्युएट झालेल्या माणसाला सुद्धा एक लाईन कंप्लीट करणं शक्य नाही. अखर्व सर्व मंगला कला कदंब मंजरी रसप्रवाह माधुरी विजृंभणा ध्रुवतम स्मरांतकम पुरांतकम भवांतकम मखांतकम गजांतकांतकांतकम तमंतकांतकम भजे. जयत्वत प्रविप्रम भ्रमत भुजंगम स्वसत विनिर्गमत क्रमस्फुरत कराल भाल हव्यवाट धिमित 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 ध्वनन मृदांग तुंग मंगलम ध्वनिक्रम प्रवर्तित प्रचंड तांडव शिव.